कैलास तब्बल 30 लाख घनफूट दगड कोरून काढण्यात आलेलं अखंड पाषाणातील एक अद्भुत शिल्प. इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजा कृष्ण यानं या लेण्याची निर्मिती केली. प्रवेशद्वाराबाहेर दशावतारांपैकी काही शिल्प आपल्याला दिसतात. मंदिरात प्रवेश करताच समोर आपल्याला गजलक्ष्मीचं दर्शन घडतं. मंदिरासमोर असणारे 2 ध्वजस्तंभ आणि 2 लाईफ साईज हत्ती आपलं लक्ष वेधून घेतात. डावीकडे सरस्वती, गंगा, यमुना यांचं सरिता मंदिर आपल्याला दिसतं, तर प्रदक्षिणा मार्गावर उजव्या हाताला आपल्याला दिसतो तो महाभारतातील प्रसंगांचा शिल्पपट. हे मंदिर या हत्तींनी तोलून धरलंय अशी शिल्पकारांनी कल्पना केलेली दिसते. शिवाच्या आणि विष्णूच्या पौराणिक कथांनी प्रदक्षिणा मार्ग सजलेला आहे. खुद्द मंदिरावरही रावणानुग्रह, मार्कंडेयानुग्रह, गंगा विसर्जन या प्रसंगांचं अंकन केलेलं आहे. महाभारताप्रमाणेच मंदिराच्या बाजूला रामायणातील प्रसंगांचं अंकन केलेलं आहे. साधारणपणे 300 फूट लांब, 175 फूट रुंद आणि 100 फूट उंच असलेलं हे मंदिर वेरूळ मधील सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे.